प्रियाला प्रीत कळेना। त्या अंगठी प्रकरणाबद्दल सॉरी म्हणायला आले होते मी। मगाशी मेघनाला म्हटलंय मी सॉरी, पण जय आणि माझ्या वतीने मला तुला सॉरी म्हणायचं होतं। आय एम सॉरी। इट्स ओके। पुन्हा पुन्हा सॉरी म्हणून घडलेल्या गोष्टी नाही बदलत आहे। विसरलोय मी सर। मास्टरमाइंड, खूप विचार करून केलेला हा प्लॅन। शमिका, जय, मीना सगळ्यांना कळसूत्री बावल्यांसारखं नाचवत इथपर्यंत घडवलं सगळं। आणि आता ही आशू अचानक कुठून आली? ही जर खरंच जिवंत असेल तर माझे सगळेच प्लॅन विस्कळीत होतील। अश्विनी माझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी मीच तिच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, किंवा असंही होऊ शकतं आजपर्यंत जशी ती आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकली नाही तसंच यापुढेही करू शकणार नाही। आम्हाला मुलगी पसंत आहे काय नचिकेत? मग काय विषय संपला? संपला? अहो असं काय करताय? आता तर विषय सुरू झालाय। बरं मला काय वाटतंय, आता पुढच्या काही दिवसात नचिकेत अमेरिकेला जाणार आहे, त्याच्या आधी आपण निदान गणेश पूजन करून घेऊया ना? कशाला? अहो नाही म्हणजे पूजा वगैरे करू, पण ही काय आपली शेवटली भेट आहे का की सगळे याच भेटी ठरवायला पाहिजे इथे उभं राहून? नंतर भेटून ठरवू ना। आज आपण एवढ्यासाठी भेटलो होतो की दोघांनी एकमेकाला बघावं, दोघांनी एकमेकांना पसंत करावं, ते झालं काय? चला आता लग्नाची तारीख ठरवायला भेटूया काय? 23व्या वर्षाच्या आधी शमिकाचं लग्न तुझ्याशी व्हायला हवंय। इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। तरच तिच्या सगळ्या प्रॉपर्टीवरती तुझा हक्क राहू शकतो। तिच्या वडिलांनी बिल मध्ये स्पेसिफिकली लिहून ठेवलंय, द डे शी टर्न्स 23 तुझ्या हातात काहीही उरणार नाही, म्हणून मी घाई करते रे। पण तू असं म्हणतेस जसं की शमिकाची सगळी प्रॉपर्टी लग्नानंतर माझी होणार आहे। आपल्याला फक्त 20% मिळणार आहे, फक्त 20%, आणि तसंच कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं आहे। बाकीची सगळी प्रॉपर्टी आणि शेअर्स सँडी आंटीला मिळणार आहे। मी हे सगळं त्या 20%साठी करत नाहीये। तुझ्या हातून जी घोडचूक घडली आहे ना, त्याच्यामुळे आपल्या दोघांच्याही डोक्यावरती कायमची एक टांगती तलवार असते। तुझं जर का शमिकाशी लग्न झालं तर ती तलवार कायमची दूर होईल, आणि ते फक्त सँडीच्या हातात आहे। हाय स्वीटहार्ट, अँड दिस इज फॉर यू। सोनिया कामत प्रेग्नेंट? सोनिया व्हॉट्स दिस? अपना बाल जय, मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ। अभिजीत, आय मीन व्हॉट द हेल इज दिस? एक मिनिट, हे बघ सोनिया, आपल्यामध्ये कधीच असं, आय मीन मी शांत हो स्वीटहार्ट, ते रिपोर्ट्स खोटे आहेत। आपण इतके जवळ आलो होतो की नाही? मग आमचं एक बाळ या जगात आलं असतं असं शमिकाला सांगायला हे रिपोर्ट्स पुरेसे आहेत। हे तुझं अति होत आहे। तुला नेमकं काय हवंय? जय, एक सेकंड। मला असं वाटतं की तुमच्या दोघांमध्ये, आय मीन तुम्ही दोघं जर इतक्या जवळ आलेले असाल तर, मला माहिती आहे हा तुझा पर्सनल इश्यू आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की यू शुड मॅरी हर। अरे ठीक आहे, हा रिपोर्ट फेक आहे, पण तिला असं वाटणारच ना, तिला काय कुठल्याही मुलीला असं वाटणारच ना की ज्या मुलाबरोबर आपण इतकं जवळ आलेलो त्याच्याच बरोबर आपलं लग्न व्हावं। तुम्ही एकत्र असताना घालवलेले क्षण, तुमची सुख दुःख, सगळ्या आठवणी कसं विसरू शकणार आहे ती? तुझं लग्न नाही केलंस तिच्याशी तर घरी काय सांगणार आहे ती? एक मिनिट अभि, या लुजरशी कोणाला लग्न करायचंय? ना मग हा सगळा तमाशा कशासाठी? तुला काय हवंय? कमीत कमी 1 करोड रुपये।